आज आहे ना मी डायरेक्ट क्रिशाला आहे ना शाळेत सोडून आली, मग डायरेक्ट सचिनचा टिफिनच करायला घेतला। तिचं काही मी शूटच नाही केलं, मी तिला इथं दूध गरम केलेलं नंतर ते थोडंसं उरलेलं, थोडं जास्तच गरम केलेलं आणि मी टोमॅटोची कांद्याची चटणी बनवणार होती सचिनला, तर ते काढून ठेवलेलं, पीठ मळून ठेवलेलं आणि फ्रूट आणि गाजर काकडी ना ऑलरेडी टिफिनमध्ये भरून ठेवली जेव्हा मी क्रिशासाठी कट करते ना तेव्हा। तर त्याच्यानंतर इथे ना मी चटणी बनवत होती, तर त्यांच्यापुरतीच बनवणार होती, तर मग मी ना छोट्याच कढईमध्ये म्हणजे जी छोटी कढई आहे ना त्याच्यातच बनवलेली। आणि तो टोमॅटो आहे ना भरपूर मोठा होता, तर अर्धा टोमॅटो होता माझ्याकडे, मग मी छोटेसे ना 2 कांदे घेतले, ते ऑलरेडी मी कट करून घेतलेले। मग इथे ना मी भाजीला फोडणी टाकत होती आणि ती कढई छोटी आणि त्याच्यामुळे तेल एकदमच जास्त दिसू राहिलं। आता मला सुद्धा व्हिडिओमध्ये ना बघून तसंच वाटलं, पण ॲक्च्युली तेवढं जास्त नाही आहे तेल। तर जिरेची फोडणी दिली मी, कढीपत्ता टाकला आणि कांदा आहे ना असं उभा कापून घेतला स्लाईसमध्ये, बारीक बारीक म्हणजे पातळ थोडासा, आपण जसा भजेला वगैरे कापतो ना तसा। आणि थोडासा आहे ना तेलामध्ये त्याला परतवून घ्यायचं आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत। आणि कांद्यापुरतं थोडंसं मीठ पण टाकायचं। काय होतं माहिती का, मीठ टाकल्यावर आहे ना कांदा थोडासा लवकर परततो, तर त्यामुळे मी इथे थोडंसं कांद्यापुरतंच मीठ टाकलं आहे, बाकीचं मीठ आहे ना मग मी नंतर टाकणे जेव्हा टोमॅटो टाकन तेव्हा। तर थोडा वेळ झाकण ठेवून आहे ना वाफ दडपवायची आपल्याला, म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल आणि गुलाबी पण होईल। तर तुम्ही इथं बघू शकता कांदा मस्त असा सॉफ्ट झाला आहे, तर लगेचच मी इथे ना टोमॅटो ॲड करणार आहे। ही चटणी खूप छान लागते आणि ना पर्सनली माझीसुद्धा फेवरेट आहे, मला लई आवडती, म्हणजे मला तो टोमॅटो लईच आवडतो। मग टोमॅटोची मला पातळ भाजी पण आवडती, चटणी पण आवडती आणि कच्चा खायला तर जास्तच आवडतो। तर इथे ना मग मी परत ना मीठ टाकलं चवीनुसार आणि लगेचच मसाले टाकले, कारण टोमॅटोला आहे ना काही गळायला टाईम नाही लागत, कांदा ऑलरेडी परतला आहे। तर थोडीशी मी इथं हळद टाकली, लाल मिरची टाकली, काश्मीरी लाल मिरची टाकली, जेवढे पण मसाल्याच्या डब्यात मसाले ना ते सगळे आपल्याला थोडे थोडे टाकायचे। धना जिरा पावडर, गरम मसाला, तर सगळे मी ना अर्धा चमचाच टाकला, कारण भाजी थोडीशीच होती ना। तसं पण आहे ना कांदा आणि टोमॅटो कसं आहे, आता कांदा थोडासा गोड असतो, टोमॅटो थोडासा आंबट, म्हणून मग जर जास्त पाहिजे असेल तर तिखट तर तुम्ही तसं पण करू शकते, जास्त पण टाकू शकते, कारण त्याचा तिखटपणा ऑलरेडी मग भाजी शिजल्यानंतर कमीच होतो। तर इथं तुम्ही बघू शकता मस्त मी भाजी मिक्स केली आहे। तर परत एकदा ना आपल्याला झाकण ठेवायचं आणि परत एकदा ना भाजी परतवून घ्यायची व्यवस्थित, आणि पाणी वगैरे ॲड नाही करायचं, कांदा टोमॅटोचं आहे ना आपोआप पाणी सुटतं आणि पटकन शिजते भाजी। तर नंतर लास्टला आहे ना मी इथे एकदम 1 ते 1.5 चमच्याचे ना शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। तुम्हाला माहितीच आहे मी शेंगदाण्याचं कूट आहे ना करूनच ठेवती, आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं आहे, आधी बिलकुलच पाणी नाही टाकायचं, नाही तर ना मग काय बोलते पांचट लागणे भाजी। आता टोमॅटो ते व्यवस्थित शिजलेलं आहे ना, तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर मग पाणी टाकायचं आहे, मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर भाजीला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडीशी अशी लथपथीत भाजी होईल, टिफिनमध्ये द्यायला आपल्याला एकदम कोरडी अशी नाही लागणार। तर तुम्ही इथं बघू शकताय भाजीतलं पाणी थोडंसं आटलं आहे आणि शेंगदाण्याची भाजी थंड झाल्यावर घट्टच होती। तर मग इथं मस्त मी कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून भाजीने एका साईडला ठेवून लगेचच मी आता चपात्यासुद्धा करून घेणार होती। तर मस्त झाली आणि इतकी छान स्मेल येत होती, तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली। झटपट किंवा पटकन आपल्याला टाईम नसल्यावर ही भाजी करायला एकदमच सोपी आहे आणि खायलासुद्धा लई जबरदस्त टेस्टी लागते। तर मी इथं भाजी एका दुसऱ्या गॅसवर ठेवून लगेचच आहे ना तवा ठेवला आणि पटपट आहे ना सचिनपुरते 4-5 फुलके करून घेतले, बाकीचं मी पीठ मळून ठेवलेलं, पण त्याच्या मग मी दुपारी चपात्या करणे, आमच्यासाठी गरम गरमच छान लागतात चपात्या, आणि थोड्याशाच करायच्या असत्या ना म्हणजे मग काही सकाळी करून ठेवायची जरूर नाही पडत। तर इथं मस्त मी फुलके केलेले आणि 5च फुलके देते सचिनला मी, कारण नर्सरीत असल्यावर 5 देते, दुसऱ्या ऑफिसमध्ये असल्यावर 2-3 देते, तुम्हाला आता माहितीच मी रोज म्हणजे असं सांगतच असते। तर मस्त तूप लावलं इथं मी फुलक्यांना आणि त्यानंतर लगेचच सचिनची चहा ठेवली, ते ऑलरेडी उठलेले, आंघोळीला पण गेलेले, तर आमच्या दोघांपुरती मी ठेवत असते चहा। आता थोडीशी मी यांच्यासोबत पिते आणि थोडीशी आत्यासोबत पिते असं होतं। तर लगेचच चहा पावडर आणि साखर टाकली आणि चहा उकळायला ठेवून दिली आणि बाजूमध्ये ना लगेच मी टिफिन पॅक करायला घेतला, कारण भाजी तोपर्यंत थंड झालीच होती। तर स्वीटमध्ये ना ते फरसाणमध्ये ना मी त्यांना इथं चिवडा दिलेला, तो लिलो चिवडा आहे ना गुजराती तो, आणि पेढे दिलेले 2, म्हणजे एक ते खातील आणि एक एखादं
कोणी खायले ज्याला आवडन ते असं, कारण इंडियाची स्वीट तशी पण सगळ्यांनाच आवडती. आणि ह्यावेळेस काही आम्ही कोणासाठी काही असं जास्त मागवलं नव्हतं, त्याच्यामुळं मग मी टिफिनमध्ये देते तर खातात ते लोक. तर इथं मस्त टिफिन असा आपला रेडी आहे. आणि त्याच्यानंतर मग सचिन आणि मी नाश्ता करायला बसलेलो. चाय बोलो चाय, गरम गरम चाय चिवड़ो। आज मैं खाऊंगी पाव, क्रीमचा पाव। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग। तर आता माझं सगळं आवरलं आहे। आज माझं लवकर आवरलं कारण आज आहे ना मी सकाळी झोपले नाही। एरवी काय होतं ना, सचिन गेल्यानंतर आत्या झोपलेल्या असतात तर मग मी पण थोडा वेळ झोपून जाते। तर अजून आत्या तर झोपले आहे, माझं सगळं आवरलं आहे, कचरा पोतं वगैरे। आणि ते तर तुम्ही पाहिलंच आहे का मी टिफिन वगैरे पॅक केला, क्रिशा पण गेलेली। तर आहे ना आज मी झोपले नाही आणि मला तशी पण झोप पण नसते आली। काय झालं माहिती आहे का, काल ना मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेली इडलीच्या चटणीची। तर आहे ना एरवी ना माझ्याकडे काय होतं माहिती आहे का, शॉर्ट व्हिडिओ मी एडिट करून ठेवलेले असतात, फक्त मी ना अपलोड करते दुपारी। तर काल अशी ना माझ्याकडे व्हिडिओच नव्हते अपलोड करायला, तर मी ना काल म्हणजे डोसा सांबार चटणी असं स्वयंपाक केलेला जेवायला दुपारचा। तर मी ना चटणी बनवली आणि मग म्हटलं का पटपट आधी मी व्हिडिओ एडिट करते आणि अपलोड करून देते, मग पुढचं सगळं बनवते। तर मी ना दुपारी व्हिडिओ एडिट केली ती आणि एकदम सिंपल रेसिपी आहे। तर रात्री म्हणजे आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ऑब्वियसली बघतच राहते मी का किती लाईक आले, काय केव्हा किती व्ह्यू आले। तर आहे ना रात्री एवढं काहीच नव्हतं, तर मी सकाळी उठले ना तर एकदम आहे ना 3000 का 4000 असे समथिंग त्याला व्ह्यू होते आणि सबस्क्रायबर पण होते चांगले। तर त्याच्यानंतर मी परत आहे ना सचिनसोबत नाश्ता वगैरे केला, तर तेव्हा सचिन होते, तर मी सचिनला सांगितलं का बघा मला एवढे एवढे आज सबस्क्रायबर वाढले म्हटलं। तर म्हणजे खुश झालेले मी। त्याच्यानंतर आहे ना सचिन गेल्यावर मी परत 1-1.5 तासाने बघितलं तर एकदम आहे ना 6000 व्ह्यू क्रॉस केलेले होते आणि परत आहे त्याच्यात म्हणजे 39 का 40 असे सबस्क्रायबर आलेले। आता रोज माझे एवढे ना सबस्क्रायबर कधीच नाही वाढत, कधी कधी तर 2-3 दिवस एक सुद्धा सबस्क्रायबर नाही वाढत। तर मला एवढा आनंद झाला ना। आता माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेलं आहे का, जेवढा क्रायटेरिया पाहिजे ना यूट्यूबचं, म्हणजे एवढे सबस्क्रायबर एवढे व्ह्यू, तर माझं अजून ते पूर्ण नाही झालेलं आहे। म्हणजे एक क्रायटेरिया माझं पूर्ण झालेला आहे जो 500 सबस्क्रायबरचा असतो, पण मग व्ह्यूचा जो क्रायटेरिया आहे तो माझा कंप्लीट नाही झालेला आहे। तर मी म्हणजे एवढा मला आनंद झाला ना का विचारताच होय नाही। आणि त्याच्यामुळे मला झोपच नसते आली, तर मग मी ना पटपट काम आवरून घेतलं। आणि असं नाही का माझे ना आधीचे पण काही शॉर्ट म्हणजे गेलेले आहे व्हायरल, असं काही नाही, पण एवढं पटकन असं नाही गेलेलं आहे। आता व्हायरल म्हणजे तुम्ही म्हणाल का 6-7K व्ह्यू आले त्याच्यामध्ये काही व्हायरल ना म्हणे, पण माझ्यासाठी तेवढेच भरपूर आहे। कारण काय होतं ना, आपण नाही म्हणत थेंबे थेंबे तळे साचे, असंच थोडं थोडं करत, मला काहीच घाई नाही आहे। मला म्हणजे असं नाही आहे का नाही आता मी व्हिडिओ करते किंवा मी म्हणजे असं सगळं करते माझं यूट्यूब चॅनल तर लगेच सगळं पटपट व्हायला पाहिजे असं काही नाही। मला माहिती आहे कोणती पण गोष्ट चांगली घडणार असते तर तिला उशीरच लागतो, पण आज अचानक एवढे सबस्क्रायबर म्हणजे 40 सबस्क्रायबर माझे आज वाढले, ते पण सकाळच्या 3-4 तासामध्येच। तर मला एवढा आनंद झाला आहे। कधी कधी होतं ना अशा का अनपेक्षित गोष्टी घडतात, तर एकदम मनाला असा सुखद अनुभव देऊन जातात ते। तर आहे ना काही चांगल्या पण घडतात, काही वाईट पण घडतात, पण माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे। कारण छोटे यूट्यूबर्स आहे ना, जे छोटे यूट्यूबर्स, त्यांनाच माहिती आहे का एक सबस्क्रायबर त्यांच्यासाठी किती मायने ठेवतो। आणि मला ना तुम्हाला सगळ्यांना खूप 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 थँक्यू बोलायचं आहे का ज्यांनी पण मला सबस्क्रायबर केले। आणि जे कोणी माझे नवीनही व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। छान छान ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकते, ते सुद्धा बघत जा आणि त्यालासुद्धा लाईक करत जा। तर आता मी बघते आत्या उठण तेव्हा त्यांना चहा नाश्ता ते करणे, मी सचिनसोबतच करून घेतलं। तर बघू मग आत्या उठल्यावर मग तुम्हाला नंतर भेटणे मी। तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद परत एकदा।
रात्री आम्ही गेलेलो ना लाल मिरची ते घ्यायला, तर मग मी ना तिथून कोथिंबीर ते घेऊन आलेली. कोथिंबीरच नव्हतं 2-3 दिवस झाले, कारण मी ना फ्रूट ते ऑनलाईनच मागवलेलं, पण कोथिंबीर येत नाही व्यवस्थित. तर तिथं मला कढीपत्ता पण चांगला दिसला तर मी घेऊन आली आणि 1.5 दिरहमचा एवढा मला कढीपत्ता भेटला, पण खूपच छान आणि एकदम हिरवागार होता. जरा एक पानसुद्धा खराब नव्हतं. तर मी ते सगळं साफ करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती छान मस्त चोख्खा आहे कढीपत्ता. आणि कोथिंबीरसुद्धा निवडून ठेवली आणि असं मस्त टिश्यूमध्ये ठेवलं ना लवकर खराब नाही होत. मी कोथिंबीर अशी निवडून ठेवते, काड्यासुद्धा मी घेते, जास्त फेकत नाही. आणि वरून आहे ना असा टिश्यू ठेवायचा, म्हणजे काय होतं त्याला पाणी सुटतं ना, ते ना टिश्यूमध्ये म्हणजे काय होतं टिश्यू सोकून घेतो. तर मग आहे ना जास्त वेळ कढीपत्ता कोथिंबीर ताजी राहते. आत्ता आहे ना आत्या उठल्या आहे, तर आत्यासाठी मी चहा ठेवली, त्या आंघोळीला गेले आहे. आणि मी काल चहा पावडर घेऊन आली नाही, तर मी माहिती ना चहा पावडरमध्येच मसाल्याने मिक्स करून ठेवते, म्हणजे वेगळं टाकायची जरूर नाही पडत. तर इथं मी एवढी इलायची घेतली आहे, कारण ही ना अर्धा किलोला पण कमी चहा पावडर. आणि इलायचीनं वाटल्यानंतर तिचा आरोमा एकदम स्ट्रॉंग येतो, कारण मी बिया म्हणजे कातडे वगैरे काहीच काढत नाही, अशीच ही वाटून घेते डायरेक्ट. आणि ना माझ्याकडे हा रेडी मसाला आहे, जो गरम मसाल्याचा बनवलेला आहे, त्याच्यामध्ये इलायची नाही टाकलेली, म्हणून मी काय करते इलायची वाटून घेते आणि हे मिक्स करते. तर मी तुम्हाला आता दाखवतेच. आता मी ही एवढी इलायची घेतली आहे, ती वाटून घेते आणि मग आहे ना तो मसाला मिक्स करून चहा पावडरमध्ये डायरेक्ट मिक्स करून ठेवते. म्हणजे कसं आहे ना आपल्याला 17-15 डब्बे नाही काढायला लागत, फक्त चहा पावडर टाकली ना का मसाल्याचं पण काम होऊनच जातं. बघा इकडे इलायची मी अशी मस्त वाटून घेतली आहे. आता मी ना मिक्स करायला याच्यामध्ये सगळी चहा पावडर काढून घेणार आधी, आणि मग ना काही ही माझी रोजची चहा पावडरची बरणी, मी याच्यामध्ये काही काढून घेईन आणि उरलेली मी याच्यातच भरून ठेवणे. तर मिक्स करण्यासाठी ना मी हे जरा मोठं भांडं घेतलं, तर याच्यामध्ये आपल्याला मस्त सगळी इलायची पावडर टाकून द्यायची आहे. त्यानंतर थोडासा आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. हा मसाला आहे ना एकदमच स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे हा जरा आहे ना मापातच टाकायचा आहे, कारण आता उन्हाळा आहे ना, गरमीमध्ये मग गरम मसाला हे सगळे नाही, मिरे लवंग वगैरे सगळं टाकून बनवलेला असतो, तो वाला मसाला आहे हा. आणि आता तेवढाच उरला आहे तो माझ्याकडं. आता याला आपण मस्त मिक्स करून घेऊ. इकडं मस्त मिक्स झालंय ना बघा. 1 चमचा भरून आपण असं चहा पावडर टाकली का त्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं ॲडच जातं, म्हणजे ॲड असतं तर ते चहा पावडर चहामध्ये जातच. त्याच्यामुळं टेन्शन नाही का मसाल्याची डब्बी घ्या मग परत चिमूटभर मसाला टाका. हे एकदम इझी वे, आणि मी असंच करून ठेवते प्रत्येक वेळेस. मी लास्ट पण एका व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, तर आता मी भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आम्ही ना 2 वाजता जेवण करतो, क्रिशा 2 वाजता येते ना, तर मग मधीच असं थोडंसं खाण्यासाठी ना मी इथं थोडेसे तूप आणि मीठ टाकून आहे ना मखाने शेकून घेतले थोडेसे, आणि छान लागतात असे नमकीन मखाने. तर मग मी थोडेसे खाल्ले आणि थोडेसे आत्याला दिले. मला आवडतात मखाने, आधी मी खाल्लेले नव्हते तेव्हा मला माहीतच नव्हतं त्याची टेस्ट, पण त्याला काही टेस्टच नाही राहत. आपण त्याला जशी टेस्ट देऊ ना तशी टेस्ट येते. तर मी इथं फक्त मीठ आणि तूपच टाकलेलं, तर छान लागतात. तुम्ही ना सगळे असे थोडेसे मसाले टाकून पण करू शकता, डाएटसाठी खूपच हेल्दी असतात मखाने. तर बघा एका डिशमध्ये मी आत्याला काढले आणि एका डिशमध्ये मला. थंड झाले का ते मस्त कुरकुरीत लागतात. मी याने सकाळी टोमॅटोची कांदे चटणी बनवलेली, तर सचिनपुरतीच बनवलेली, तर थोडीशी आहे ती. तर मी म्हटलं आता काय करू, तर आता मी थोडंसं आहे ना पिठलं बनव. आणि मी पण आहे ना लय दिवस झाले पिठलं बनवलेलंच नाही, बेसन. तर मग पीठ तर सकाळचं आहेच आहे मळलेलं, तर म्हटलं मग थोडीशी ना मस्त पिठलं बनवते, थोडासा घट्ट चपातीसोबत खायला, आणि चपात्या बनवते. तर अजून आहे ना क्रिशा यायला अर्धा-पाऊण तास आहे, तर मी आता पटपट करून घेते. आधी पिठलं बनवते आणि मग चपात्या बनवते. तर पीठ फ्रीजमधून काढून ठेवलं तर ते थोडं लूज पण होईल, कारण लई कडक असतं ना फ्रीजमध्ये पीठ ठेवल्यावर. तर मग लई दिवसातून मी खाणार आहे ना. मला असं मी बनवलेलं आहे 1-1-1.5 महिन्या आधी कांदा पात बनवलेलं, पण तर नुसतं साधं पिठलं नव्हतं बनवलं. आता मस्त कांदा बिंदा टाकून मस्त पिठलं बनवते, तुमच्यासोबत पण शेअर करते रेसिपी. आणि मग चपात्या बनवून मग आम्ही जेवायला बसू क्रिशा आल्यावर. आता मी थोडेसे मखाने पण खाल्ले, म्हणजे एवढी अजून भूक तर नाही लागली, पण क्रिशा यायला अजून 1.5 पाऊण तास, तर मग तोपर्यंत स्वयंपाक करून घेते.
इकडं मी ना डायरेक्ट पीठ कालवूनच असं बेसन करत होती, गोळ्याचं नव्हती करत. कढईमध्ये ना गोळ्याचं बेसन ना असं व्यवस्थित हाताने त्याला ना पातेलं पाहिजे, पण माझ्याकडे तसं पातेलं नाही आहे, तर मी कढईतच करत होती. तर मी आधी इथं पाणी टाकून पीठ आहे ना असं व्यवस्थित कालवून घेतलं. आणि हे घरचं पीठ आहे, आत्याने आणलेलं, एकदमच असं येल्लो येल्लो दिसत होतं. तर कढईमध्ये ना मी ऑलरेडी मखाने शेकलेले, तर तीच कढई घेतली म्हणून थोडंसं खाली ना तुम्हाला मीठ लागलेलं दिसत असन. तर तेल घेतलं आणि जिरे टाकले. मला आहे ना पिठलं म्हणजे आवडतं, पण लय दिवसाचं केलेलंच नव्हतं. तर मस्त आहे ना बारीक कापून हिरव्या मिरच्या, लसूण टाकलं. तुम्ही ठेसूनसुद्धा टाकू शकताय, पण ठेसून टाकल्यावर ना जास्त तिखट झालं असतं, मग परत क्रिशन नसतं खाल्लं, म्हणून मग मी ना कट करूनच टाकल्या, म्हणजे थोडासा तिखटपणा कमी राहिले. आणि ना इथं मस्त कांदे कापून घेतलेले छोटे छोटे मी 2. आता याला ना आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे, कांदा गुलाबी होईपर्यंत. जास्त पण कांदा परतवून नाही द्यायचा, पिठल्यामध्ये जास्त परतवलेला कांदा चांगला नाही लागत. थोडासा गुलाबी म्हणजे नाही, अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला असा ठेवायचा. आणि इथं पण मी ना मीठ आधीच म्हणजे बेसनला पाहिजे तेवढं मीठ इकडे टाकूनच घेतलेलं, म्हटलं परत आहे ना मग कमी जास्त होतं, आता थोडं नंतर थोडं असं केलं का. आणि कांदा पण आहे ना मग मीठ टाकलं पटकन परततो. त्याच्यानंतर आहे ना कांदा वगैरे परतल्यावर मग मी थोडीशी हळद टाकली, हिंग टाकलं. पिठल्यामध्ये नाही हिंग टाकायचंच असतं असं बोलतात ना, म्हणजे काही पोटात वगैरे नाही दुखत किंवा मग टेस्ट पण छान लागते. तर मस्त इथं मिक्स करून घेतला. आणि मग आहे ना पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि पाण्याला ना उकळी आल्यानंतर जे आपण कालवून ठेवलेलं पीठ आहे ना ते टाकायचं. आता मी काही इथं असं मापाने नाही टाकले, मी अंदाजीच केलं आहे. तरी मी ना इथं 1.5 ग्लास एवढं पाणी टाकलं आहे आणि 1 वाटी एवढं मी बेसन पीठ घेतलेलं असं. तर बघा, जे पाण्याला उकळी आल्यानंतर जे कालवून ठेवलेलं पीठ होतं ना ते मी टाकलं. आणि त्याच्यामध्ये मी काहीच नव्हतं टाकलेलं, फक्त पाणी आणि पीठ असंच टाकलेलं. आणि ही कढई आहे ना गॅसवर लईच हलती, कारण तिला आहे ना म्हणजे खालून थोडंसं असं एक काय बोलत्या गोबा पडलेलं, म्हणजे अशी थोडीशी ती वाकडी झालेली ना, तर गॅसवर व्यवस्थित बसत नाही ती. पण हिच्यामध्ये ना काही पण बनवलं ना का टेस्ट लई जोरदार लागतो. तसं आहे त्या स्टीलच्या कढईत नाही लागत, माहीत नाही का बरं आता असं, पण मला तरी असं वाटतं, आता काय माहिती. तर म्हणूनच मी ना ह्याच कढईत जास्त करते. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये, मी कधीच त्या स्टीलच्या कढईमध्ये जेवण बनवते. आणि ती थोडी पातळ पण आहे ना, तर त्याच्यामध्ये लय पटकन जळतं, म्हणून मग मी म्हटलं पिठलं करायचं आहे तर ह्याच कढईत करते. तर तुम्ही इथं बघू शकताय मस्त असं आहे ना पिठलं म्हणजे घट्ट झालं आहे. जास्त मला एक्स्ट्राचं पाणी टाकायची जरूर नाही पडली. मी फक्त जे पीठ कालवलेलं ना ते वाटकं धुवून टाकलं. 1.5 ग्लासामध्ये तेवढं परफेक्ट झालेलं. आणि चपातीसोबत खायचं होतं ना, म्हणून मग मी थोडंसं घट्टच ठेवलेलं. आणि ना एवढं पटपट ते असं उडायला लागलेलं, तर मग मी गॅसने थोडा कमी केला आणि शिजवून घेतलं. आणि नंतर आहे ना लास्टला कोथिंबीर टाकली, मस्त मिक्स केलं. खूप छान असा आहे ना स्मेल येत होता पिठल्याचा. आमच्या इकडे ना बेसनच बोलतात बडोद्याला, पण गावाला पिठलं बोलतात ना, तर मग मला दोन्ही तोंडात येतं, असं काही नाही. तर बघा मस्त असं इथं पिठलं आपलं रेडी आहे. भाकर असती तर अजून मजा आली असती, पण 2 दिवस आधीच मी भाकर केली ना, आज पीठ पण मळलेलं होतं, नाही तर मग मी भाकरच टाकली असती, पण मग मी चपातीच केली. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मस्त वरण भातच बनवते. इथं इकडे मी भात लावला आहे आणि याच्यामध्ये वरण लावलं आहे. आणि काही रे ना आता एवढ्याच उरल्या आत्याने आणलेलं, तर हे बघा एक अशी झाली ना, तर मी म्हटलं आता सगळ्यांचा रस काढून ठेवून देते, म्हणजे फ्रीजमध्ये राहीन, नाही तर कैरी खराब झाली तर फेकूनच द्यायला लागेल. तर एवढ्याच उरले, तर आता मस्त आधी रस काढून घेते, तोपर्यंत भात आणि डाळ होईल. मग डाळीला फोडणी दिली सिंपलच. आणि दुपारचं थोडंसं ना बेसनसुद्धा आहे, त्याच्यामुळं आता भाजी चपाती मी करते, वरण भातच करते मी.
इकडे ना मी वरणाची तयारी केलेली, सगळं कट करून घेतलेलं, लसूण वगैरे ते कुकरमध्येच फोडणी केलेली मी वरणाला. आणि मस्त आहे ना, सकाळी मी आज मसाल्याचा डब्बासुद्धा भरून घेतलेला, मसाला ते आणलेलं. तर मस्त असं जेवण झालंय आमचं. वरण भात नाही, उद्या कोणता खुशी परत पाऊस येणार इकडं पुढच्या आठवड्यात असं सचिन बोलत होते, माहिती नाही है ना. बातम्यांमध्ये आलेलं सांगता नाही आता काय माहिती. तर क्रिशा अभ्यास करू राहिली, तिचा थोडा अजून बाकीच होता. क्रिशू हॅलो वर तर बघ रंभा लय दिवसातून आज आम्ही वरण भात खाल्ला. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये बनवलाच नाही आहे ना, मागच्या आठवड्यापासून मसाल्याच्याच भाज्या 2-3 वेळेस बनवल्या. तिचा लय सगळा मॅथचा थोडा अभ्यास पेंडिंग होता. दुपारी मी करावलं पण मला झोप येत होती. मी म्हणलं ठेवून दे बाई, कारण मी सकाळी लवकर उठेल राहते तर माझे डोळे अटकत दुपारी 3 वाजले का मग 4-4:30ला झोपलेले. तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. भेटू आपण तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय बाय.